अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री माणिक प्रभु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं आपण श्लोक वाचूया सुरुवातीला गीतेच्या ध्यानाचे आणि महात्म्याचे माझ्यानंतर। ओम श्री परमात्मने नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। आता गीतेचं महात्म्य। गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः। गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् विनिसृता भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्रात् विनिसृतम्। गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते। सर्वोपनिषदो गावो
दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् एको देवो देवकीपुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्। हरये नमः हरये नमः हरये नमः। शेवटचा जो श्लोक आहे ना, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. देवकी पुत्र संस्कृतमध्ये ज्या वेळेला कृष्णाचे श्लोक येतात बऱ्याच वेळेला देवकी पुत्र म्हणतात, पण मराठी हिंदी किंवा दुसऱ्या बोलीभाषात ज्या रचना झालेल्या आहेत, आपल्याला सिनेमातली गाणी आठवा बरं, की तो विचारतो आईला की तू का गोरी मैं क्यों काला, यशोमती नंदा से पूछे नंदलाला. यशोमती मैया म्हणजे यशोमती म्हणजे यशोदा, पूछे नंदलाला तू क्यों गोरी मैं क्यों काला. खरं म्हणजे तो तिचा मुलगाच नाही आहे, ती त्याची कशी आई आहे ज्याला फॉस्टरमध्ये म्हणतात, त्यांनी त्याचं वाढवलं. पहिली 12 वर्ष तिचंच दूध पिऊन कृष्ण मोठा झाला ना. देवकीचं दूध कुठे प्यायलं त्याने? नाहीच प्यायलं. खूप मोठा तो इतिहास आहे. पण एवढंच लक्षात ठेवूया की संस्कृतमध्ये नेहमी देवकी. आता आपण याच्या आधीचा श्लोक म्हणला, वसुदेव सुतम देवम कौस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम. संस्कृतमध्ये नेहमी देवकीचा उल्लेख असतो. आता एकच शास्त्र तुम्हाला अभ्यासायचं ना, तर देवकी पुत्र गीतम. गीतम म्हणजे गीता आणि देवकीचा पुत्र म्हणजे कृष्ण. कृष्णाची जी गीता आहे ना, तेवढं एकच ग्रंथ तुम्ही अभ्यासलात तरी पुरेसा आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, एको देव देवकी पुत्र. एकच देव तुम्हाला मानायचा आहे ना, देवकी पुत्र, देवकीचा पुत्र कृष्ण. तुम्हाला एकाच ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे, गीतेचा करा. तुम्हाला एकच देव पूजायचा आहे तर कृष्णाला पूजा. पुढे एको मंत्रस्तस्य नामानि यानी. एकच मंत्र म्हणायचं आहे, कुठलंही नाम घ्या. विष्णू सहस्रनाम हे कृष्ण सहस्रनामच आहे. आणि शेवटी रामरक्षेत आपण काय म्हणतो, सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. रामाचं नाम कृष्णाचं नाम हे एक घेतलं तरी सहस्रनामाच्या योग्यतेचं आहे. आणि पुढे काय म्हणले, कर्माप्येकम. तुम्हाला कर्म करायचं आहे तर त्याचीच सेवा करा ना, कृष्णाची कृष्ण भक्तांची सेवा करा हे सांगितलेलं आहे. नंतरचे मुकं करोति वाचालम ही आपली प्रार्थना आहे की जो मुका असतो त्याला तू बोलका करशील. माधवाची जर कृपा झाली, सद्गुरूंची जर कृपा झाली तर मुकासुद्धा बोलका होईल. आणि पंगुम लंघयते गिरिम. पंगू म्हणजे पांगळा आहे, पाय नाही त्याला. हिमालय चढून गेलेले आहेत मंडळी. म्हणजे ज्याचे पाय अपघातात कापले गेले त्याला ब्लेड्स लावली. ब्लेड्स म्हणजे घट्ट अशी, त्याला ब्लेड मॅन म्हणतात. तो चढून गेला ना हिमालय. विचार करा, कुठे ना कुठेतरी इच्छाशक्ती. त्याला कुठल्या देवाची कृपा झाली? आतल्या देवाची. हा पहिल्यापासूनचा आपला विचार आहे. आतला जो देव आहे सर्व भूतानाम हृद्देश आहे. सगळ्या भूतांच्या हृदयात जो देव आहे त्यांनी त्याला केलं. मुका बोलका होतो, बोलका मुका होतो. एक प्राध्यापक ह्याचे युनिव्हर्सिटी, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, चांगले जगात सगळीकडे ॲग्रिकल्चरवर वगैरे लेक्चर्स द्यायचे. काय झालं, आपल्या सलायवरी ग्लँड्स असतात ज्यातून लाळ पाझरते, म्हणून आपली जीभ ओली असते, म्हणून आपण बोलू शकतो.
हे आपल्याला कळत नाही, कारण इतकं ते सहज होतं. त्यांच्या सलायवरी ग्लँडचं सिक्रिशन म्हणजे लाळ येणंच थांबलं, जीभ कोरडी झाली, त्यांना स्वतःचं नाव सांगता येईना. कल्पना करा. आणि तसा तो नास्तिक माणूस. त्याचा जावई मला घेऊन आला माझ्याकडे. मी म्हटलं, हे बघ, मी दुसरं काहीच सांगणार नाही. मी माझ्या सद्गुरूंचं पुस्तक दिलं, गोंदवलेकर महाराजांची 372 प्रवचनं, आणि माळ दिली. म्हटलं, तुम्हाला उपयोग करायचा तर करा, पण हे पुस्तक जर वाचलं आणि त्याच्यावर जर चिंतन केलं आणि मला तुम्ही नंतर सांगा यातलं कुठलं वाक्य इलॉजिकल म्हणजे तर्काच्या विरुद्ध आहे आणि कुठली 2 वाक्य परस्पर विरुद्ध आहेत. अभ्यास करा मात्र. 6 महिन्यांनी परत आले. म्हणले, मी पुस्तक वाचलं, याच्यात देवाचा कुठेही उल्लेख नाही. कधी गुरुवारी दत्ताच्या मंदिरात जा सांगितलेलं नाही आहे, शनिवारी मारुतीला तेल घाला सांगितलेलं नाही आहे, किंवा गणपतीला तांबडं फूल व्हा चतुर्थीला बिलकुल सांगितलेलं नाही आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंस जरी कालीमातेची पूजा करत होते तरी नरेंद्रासमोर त्यांनी तोच ठेवला, दरिद्र नारायण. सेवा कर आणि लोकसेवा, ज्याला म्हणतात मानव सेवा हीच माधव सेवा, हा आदर्श ठेवला. एक प्रसंग तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल. मी विवेकानंदांचं का सांगतो पहिल्या दिवसापासून, कारण सध्या मोस्ट रेलेव्हंट जर कोण तत्वचिंतक असेल किंवा मेसेज देणारा असेल तर विवेकानंदच आहेत. आणि किती सांगता येईल त्यांच्याबद्दल. आज सकाळी एक जण सांगत होते मला कॅन्सर झाला आणि काय ते पण क्युरेबल आहे. म्हटलं, दुःखी होऊ नका तुम्ही, कारण चांगल्या त्या प्रवचन वगैरे करणाऱ्या बाई. मग त्यांना सांगितलं, विवेकानंदांना जवळजवळ 20पेक्षा जास्त रोग होते. त्यातले 5 रोग महारोग म्हणता येतील, मोठे असे होते. त्या काळी स्पॉन्डिलॉसिसला उत्तर नव्हतं, अजूनही नाही आहे, पण कमरेत स्पॉन्डिलॉसिस म्हणजे त्यांना वागताना, उठताना, बसताना, झोपताना, कूस परतताना प्रचंड वेदना व्हायच्या. एक. दुसरं म्हणजे हाय डायबिटीस होता त्यांना. त्याच्यानंतर हाय ब्लड प्रेशर होतं. त्यावेळेला कुठे औषध होते, हे 125 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यावेळेला कुठे औषध होते. त्याच्यानंतर दमा, अस्थमा, असा श्वास लागायचा. पहिल्या रात्री ज्यावेळेला ते कृष्ण ह्याला राहिले, आपण म्हणतो दक्षिणेश्वरला रामकृष्णांच्या तिथे, रामकृष्ण झोपायला गेले आणि कुणीतरी जोरात घोरतोय. ते म्हणाले, हा कोणाचा श्वास आहे. बाहेर येऊन बघितलं तर नरेंद्र म्हणजे विवेकानंद पुढे झाले. ते झोपलेला होता आणि त्याचा असा श्वास निघत होता. अरे रे, त्याने ऐकलं नाही ते, पण बाकीच्याने ऐकलं. हा फार जगणार नाही. आणि ते 39 वर्ष 7 महिने आणि काही दिवस, पुरी 40 वर्षसुद्धा जगले नाहीत. केवढं काम केलं त्यांनी. आणखीन एक रोग होता जो कुणालाही जवळजवळ नसतो, इन्सोमनिया. म्हणजे काय, निद्रानाश. आठवडा त्यांना झोप लागायची नाही. आपल्याला 3 दिवस तुम्ही जागे राहून जाऊ का, 4थ्या दिवशी वेळ लागेल. तोल तर जाईलच, पण मनाचा तोल जाईल. आणि आमोक नावाचा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, त्याला ॲमक, AMUCK म्हणतात. रनिंग ॲमक म्हणजे काय, विशेषतः मे महिन्यात प्रचंड गरमी आहे आणि ह्याला झोप लागली नाही आहे, ह्याला प्रचंड कष्टाचं काम पडलेलं आहे. याच्या मनाचा तोल जातो. दिसेल ते शस्त्र हातात घेतो आणि समोर येईल त्या माणसाला, सुरा असेल तर भोसकतो, तर बंदूक असेल तर तो चालवतो. याला सदोष मनुष्यवध म्हणलेलं आहे. कल्पेबल होमिसाईड अमाउंटिंग टू मर्डर. त्याला फाशी नाही होणार, कारण त्याची मनस्थितीच बिघडलेली आहे. अशा वेळेला आठवडा झोप नाही आहे तरी हा योगीच असतो. महाबळेश्वरच्या एका धर्मशाळेत ते फिरत होते ना भारतभर. अशा वेळेला रात्री, मध्यरात्रीनंतर काही लोक आले की ज्यांना पहाटे उठून जायचं होतं. एका बाईचं पोर रडायला लागलं आणि ती म्हणत होती, अरे जरा थांब रे, तो लहान पोर, मला थोडी तरी झोपू दे, कारण लगेच पुन्हा चालत जायचं आहे आपल्याला पुढे. विवेकानंद जागेच होते, त्यांना कुठे झोप आहे. त्यांनी तिला सांगितलं, माय, मी मुलाला सांभाळू का. त्यांचा तो भगवा वेश बघून, तुला अनुभव आहे का मुलं सांभाळण्याचा. तो म्हणतो, विश्व सांभाळण्याचा अनुभव आहे मला, दे मला. आणि अत्यंत चांगले गायक होते, अत्यंत चांगले वादक होते. इथे त्यांनी खापरुमाम पर्वतकर, ज्यांना लयभास्कर म्हणतात गोव्याचे, त्यांची एका अर्थाने जुगलबंदी म्हणजे दोघांनी वाजवलं नाही. एक तुम्हाला सांगतो, समजून घ्या. आपल्याला जर समजायचं सगळीकडे देव आहे, हा प्रसंग किती सुंदर आहे. हा गोव्याला घडला आहे, ज्याला दामोदराचं साल म्हणतात. तिथे एका बाजूला विवेकानंदांनी वापरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आता या गोवा सरकारने त्याला जरा रिनोव्हेट केलेलं आहे. निदान काचेच्या दारातून विवेकानंदांनी इथे असताना कोणती काठी वापरली होती, कोणतं भांडी वापरली होती, ते ठेवलेलं आहे तिथे. जवळ घडलेला प्रसंग आहे. आणि अशा वेळेला खापरुमाम हे करतात सादर त्यांची कला. ते म्हणाले, काय वाजवता तुम्ही. म्हणाले, आता मी वाजवू का. त्यांनी उलटा ठेवला तबला आणि उलटा तबला वाजवून दाखवला विवेकानंदांनी.
ते म्हणाले, मला नमस्कार घालावा असं वाटतो. का म्हणाले? तबला लाकडी असतो ना, तुम्ही लाकडातून कसे बोल काढलेत? ते म्हणाले, तुम्ही चांबड्यातून नाही का काढले? नाही म्हणाले, चांबडं जिवंत जनावराचं असतं. ते म्हणाले, लाकूड जिवंत झाडाचं असतं. हे लक्षात ठेवा. जसं जनावर जिवंत होतं, त्याच्या कातड्याचा तबला केला आणि तुम्ही वाजवलात आणि म्हणतात त्यातून बोल निघतात, कारण काही दिवसांपूर्वी हे जनावर जिवंत असेल. तसं झाडही जिवंत आहे. त्या झाडाचं लाकूड, त्या लाकडाचा तबला, मी लाकडातून बोल काढले. असं काहीही नाही आहे ज्याच्यात परमेश्वर नाही आहे, ज्याच्यात भगवंताचा निवास नाही आहे. हेच विवेकानंद सांगत होते. पुढे तर आणखीन प्रसंग, राशोल सेमिनरी आहे मडगावच्या पुढे. आम्ही सहज ठरवलं की तिथे एक प्रसंग घडला आहे विवेकानंदांच्या जीवनातला. आपण विवेकानंदांचं मोठं चित्र अर्पण करूया. लावू देत न लावू देत, फादरला विचारूया. आम्ही जेव्हा राशोल सेमिनरीला गेलो त्याच्या आदल्या दिवशी, योग बघा, तुमची जर इच्छाशक्ती प्रामाणिक असेल तर आतला देव तुम्हाला आशीर्वाद देतो. की तुम्हाला वाटतंय ना विवेकानंद चित्र त्या राशोल सेमिनरी की जिथे फादर्स वगैरे तयार करतात, लागावं बघा जाऊन. आम्ही गेलो तर विवेकानंदांचं मोठं चित्र तिथे आदल्याच दिवशी अनावरण झालेलं होतं. तो म्हणाला, तुम्ही का आले? फादरने विचारलं. नाही नाही म्हटलं, विवेकानंद चित्र देऊ का? ते म्हणाले, ऑलरेडी. कारण का? तिथे एक प्रसंग घडलेला आहे. विवेकानंद पेटी वाजवायचे, विवेकानंद ऑर्गन वाजवायचे, पाय पेटी वगैरे. आणि ऑर्गन चर्चमध्ये असतोच असतो. तिकडे ऑर्गन होता, झाकून ठेवला होता. ते म्हणाले, ते काय आहे? म्हणाले, ऑर्गन आहे, इट इज आउट ऑफ ऑर्डर. ते म्हणाले, नथिंग इज आउट ऑफ ऑर्डर. या जगात आउट ऑफ ऑर्डर काही नाही. आपलीसुद्धा हेल्थ काय 100% बरी आहे? आपलं मनाचं संतुलन 100% बॅलन्स आहे? नाही ना. एव्हरीथिंग इज आउट ऑफ ऑर्डर और एव्हरीथिंग इज इन ऑर्डर. बघूया काय झालं आहे. ते बसले, त्यांनी काय प्रार्थना केली असेल, काय केलं असेल, आणि वाजवायला सुरुवात केली. मला वाटतं अजूनही त्यांनी तो ऑर्गन तिथे ठेवलेला आहे त्या सेमिनरीमध्ये. हे घडलेले प्रसंग आहेत. गोव्यात आणखीनही प्रसंग घडलेले आहेत. मंगेशीला आल्यानंतर ते म्हणाले की तुमची भजनं म्हणून झाली असतील तर मी एक भजन म्हणू का? ते म्हणाले, स्वामीजी हो, आणि भजन म्हणताना मी जर नाचायला लागलो तर तुम्ही मला साथ दिली तर चालेल. काय पेटी वाजवली, काय सुंदर गायले, आणि गाता गाता ते देहवान हरपून त्यांचे गुरु जसे नाचायचे तसे नाचायला लागले. मंगेशीला घडलेला प्रसंग आहे. एक 2-4 दिवसच ते गोव्यात होते. नंतर ते बेंगलोरला वगैरे खाली वगैरे गेले. संपूर्ण भारतभर ते चालत होते. त्यात गोवा म्हणजे विवेकानंद इन गोवा एक छोटं पुस्तक आहे. विवेकानंद इन बेळगाव पुस्तक आहे. विवेकानंदाचा त्या काळातला जो फोटो आहे तो बेळगावच्या एका स्टुडिओमध्ये काढला गेला आणि तो नंतर अर्पण केला गेला. हे सगळा इतिहास आहे, हा घडलेला आहे. मी सांगत काय होतं लक्षात ठेवा. मग पहाट होई तोपर्यंत त्या मुलाला ते खेळवत राहिले, पोर रडलं नाही, गात राहिले. आणि स्पर्श असतो, आपल्या स्पर्शात अमृत नाही असं वाटतं का? या रेषा कशासाठी आहेत? या रेषातून अमृत वाहत असतं. म्हणून कितीही मोठ्या हॉटेलमध्ये आपण जरी जेवलो आणि तिथे शेफ उंच टोप्या घातलेले असले तरी आईच्या हातचं जेवण, आईच्या हातची साधी भाकरी आमटी किती चांगली लागते. कारण हे जे प्रेम आहे या हातावरच्या रेषात, भविष्य वाचू नका तुम्ही, हातावरच्या रेषात प्रेमाचं अमृत निर्माण करूया. मग माझा शेक हँडसुद्धा त्याला उत्तेजन देऊन जाईल. मला डिप्रेस वाटत होतं, पण ह्या शेक हँडनी मला बरं वाटलं. मी ती माझ्यात कपॅसिटी, क्षमता निर्माण केली पाहिजे. ती आहेच. आत देव आहे ना प्रत्येकाच्या. त्या देवाला जर आवाहन केलं, त्या देवाची उपासना म्हणजे आतली उपासना. मी परवा सांगितलं होतं, आज शेवटच्या दिवस आहे, पुन्हा सांगतो, मौन आपण करत नाही. काही माणसं झोपेतसुद्धा बोलतात हो. आपण मौन जर पाळलं ना आणि मौनाच्या आत जायला सुरुवात केली तर आपण आतल्या देवापर्यंत जाणार आहोत. मौनाच्या आत काय आहे? श्रवण आहे. श्रवण ही सायलंट ॲक्टिव्हिटी. जरी तुम्ही गाणी ऐकत असाल, गाणी बाहेर आहेत, पण माझ्या कानातून मनात उतरताना ती सायलंट ॲक्टिव्हिटी आहे. चिंतन सायलंट ॲक्टिव्हिटी. मी ज्यावेळेला स्मरण करतो, मी लाऊडली कसं स्मरण करणार आहे सांगा बरं. माझ्या आईचं मी स्मरण करतो, मनातल्या मनात शांत येते. म्हणून मौन, श्रवण, वाचन, मनन. जे वाचले थोडा तरी विचार करूया काय सांगितलं याच्यात. मग चिंतन जरा डीप मनन, त्याच्यानंतर ध्यान, नंतर अनुसंधान म्हणजे कॉन्स्टंट रिमेंबरन्स ऑफ गॉड, आणि नंतर अनुभव. शेवटचा शब्द आहे अध्यात्मातला शेवट. अनुभव नाही तर मी काय बोलणार आहे सांगा बरं. अनुभवा वाचून बोलू नये तुम्ही. बोले तैसा चाले याच्यात अनुभव आहे. आधी मी अनुभव घेतला आहे, आता मी बोलतोय आणि तसं मी वागणारही आहे. अगदी लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाच्यात हे सगळं आहे. आज आपण जो शेवटचे काही श्लोक बघणार आहोत त्याच्यात हाच विचार संजयाच्या शब्दात आलेला आहे. आपण आता भगवंताचे वाचतोय,
नंतर अर्जुनाचा एक वाचणार आहोत आणि नंतर शेवटी संजयाचे 3 श्लोक वाचणार आहोत. एक भारताचं वैशिष्ट्य काय, आत्तापर्यंत 3 भरतावरून आपल्या देशाला भारत पडलं, हे 2दा मी तुम्हाला सांगितलं, आता 3ऱ्यांदा सांगतोय. पहिला ज्ञानी भरत, ज्याचं जड भरत म्हणून कथानक भागवतात येतं. दुसरा पराक्रमी भरत, जो दुष्यंत शकुंतलेचा मुलगा, त्याच्यापासून भरत वंश, आणि भरत वंशातले आपण सगळे भारत, त्याच वंशातले आपण आहोत. म्हणजे हल्ली DNA वगैरे शब्द वापरतात ना, आपल्या सगळ्यांचा DNA एक असला पाहिजे, काही अपवाद सोडले तर. गंमत बघा तुम्ही. आणि तिसरा रामाचा भरत, ज्याला भक्त भरत, एक ज्ञानी भरत आहे, एक कर्मयोगी भरत आहे आणि एक भक्तियोगी भरत आहे, रामाचा भरत. चौथा अर्थ, रत म्हणजे गुंतलेले. आपण म्हणतो मी खूप कार्यरत आहे, कार्यरत म्हणजे कामात गुंतलेलो आहे. मग भारत म्हणजे भामध्ये रत. भा म्हणजे काय, प्रकाश. कशाचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, कर्माचा प्रकाश, भक्तीचा प्रकाश आणि ध्यानाचा प्रकाश, आनंदाचा प्रकाश, हे लक्षात ठेवा. मुक्तीचा प्रकाश, समाधीचा प्रकाश. हा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाची पूजा करण्यात गुंतलेल्या लोकांचा देश तो भारत आहे. गुणांची पूजा करणाऱ्यांचा देश भारत आहे. आणि म्हणून जो आपण सुरुवात केलं, पहिले दिवस दशमी होती म्हणून एरवी आपण एकादशीला म्हणजे गीता जयंतीला सुरुवात करतो या प्रवचनमालेला दरवर्षी. कुठल्या देशात ग्रंथाची जयंती साजरी केली जाते? एखादा अपवाद असेल तर आपल्याकडे ज्ञानेश्वरीची जयंती साजरी करतो, दासबोधाची जयंती साजरी करतो. आता माघ महिन्यात शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध नवमी दासबोधचा उत्सव असतो आणि शुद्ध नवमीला दासबोध जयंती असते. ज्ञानेश्वरी जयंती आहे, गीता जयंती आहे. आपण पालखी काढतो, ती लोकांची काढत नाही. लोकांच्या पालख्या आता आपण नाचवायला लागलो आहे. आपण ज्ञानेश्वरी ठेवतो, ज्ञानेश्वरीची पालखी काढतो. कुठला ग्रंथ आहे सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांचं चित्र ठेवतो. पालखी ज्ञानेश्वरीची आहे. शीख जो आहे ते गुरु ग्रंथ साहेब. तुम्ही गुरुद्वारात गेलात तो फक्त ग्रंथ ठेवलेला आहे, जो त्यांच्या नानकांनी वगैरे सांगितलं ते लिहून ठेवला गेला. आणि त्याला सतत ते असे सतत म्हणजे रात्रंदिवस तिथे हे शबद कीर्तन चालू असतं. त्याला खंड नाही आहे. कितीतरी 100 वर्ष हे चालू आहे. पण त्यांनी काय, गुरु कोण आहे, ग्रंथ, आणि साहेब, साहेब म्हणजे सबका मालिक एक. हा ग्रंथ, ग्रंथातलं ज्ञान हाच परमेश्वर आहे. ही शिखांची श्रद्धा आहे, हे लक्षात ठेवा. गीता जयंती, गीतेची पालखी, गीतेची मूर्ती. गीतेची मूर्ती कशी करणार आहात? तुम्ही जर वर्ध्याला गेलात तर एक सुंदर मंदिर आहे. आता नाशिकला सुद्धा तसं मंदिर आहे. आणि तुम्ही सांगलीला गेलात तर तिथे एक मंदिर आहे. भिंतीवर गीतेचे 700 श्लोक लिहिलेले आहेत आणि गीतेचा ग्रंथ ठेवलेला आहे. त्याला गीता मंदिर म्हणतात. गीतेचं मंदिर हे शब्दांचंच करायचं ना, अक्षरांचंच करायचं. आणि गीता ही कृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. कृष्णाची सोन्याची मूर्ती करा, चांदीची करा, काचेची करा, धातूची करा, लाकडाची करा, पण कृष्णाची कायम टिकणारी मूर्ती गीता हीच आहे. गीता ही कृष्णाची मूर्ती आहे. कारण जसे बोलला तसा तो जगला आहे आणि आपल्याला जगा म्हणून त्यांनी संदेश दिलेला आहे. म्हणून प्रकाशाची पूजा करण्यात गुंतलेला देश तो भारत आहे आपला. आणि आता मला वाटतं की पुन्हा जर आपल्याला एक असं रिसरेक्शन व्हायला लागलेलं आहे, पुनरुज्जीवन व्हायला लागलेलं आहे, तर आपण विचार करायला पाहिजे. आपल्यापैकी कोणाची मुलं किंवा नातू 5वी, 6वी, 7वीत असेल तर गोव्यात अजून ती पुस्तकं लावलेली नाही आहेत, पण NCERTने त्यांचा कंटेंट घेऊन इतिहासाची पुस्तकं तयार केलेली आहेत. इतिहासात आपण सगळा मुघलांचा इतिहास शिकत होतो आणि आपल्या मराठ्यांचा किंवा राजपुतांचा इतिहास आपल्याला माहीत नव्हता. आपल्याला आधी होऊन गेलेले महापुरुष तर माहीतच नाहीत. जगात पहिला शोध कोणी लावला? या अमेरिकनांनी, त्या युरोपियनांनी, त्या ह्यांनी, हेच करत होतो. पण ज्यावेळेला त्यांच्याकडे लेखनसुद्धा नव्हतं, चांगलं बोलणं लिहिणंसुद्धा नव्हतं, त्यावेळेला आपले ग्रंथ किती जुने आहेत हो. जितका संशोधन होतं आहे तितके ते जुने जुने जुनेच व्हायला लागलेले आहेत. 20,000 वर्षापूर्वीचे वेद आता 40,000 वर्षापूर्वीचे. काल तुम्हाला सांगितलं ना, जवळजवळ 30-36 हजार वर्षापूर्वीची मूर्ती आपल्याला मिळालेली आहे. आता सगळ्यांचे ते कार्बन डेटिंग करतात ना हल्ली, म्हणून ताजमहाल, ताज नावाचा सिनेमा आला होता, त्याच्यात एक चित्र आहे, दृश्य आहे की ते फिरत असताना म्हणाले आपल्याला दगडाचा सॅम्पल घेणं अवघड आहे, पण इथे दार आहे मागच्या बाजूला, ही दारं बंद केलेली आहेत कारण आत आपल्या देवतांच्या मूर्ती आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी सांगितलेलं आहे. आता हळूहळू ते निघेल बाहेर. तर त्यांनी ते कार्बन डेटिंगला पाठवला. आणि शहाजहान वगैरे काही 100 वर्षापूर्वींचा ते लाकूड आणि ते दगड जर बघितले तर त्याच्या कितीतरी आधीचे आहेत. म्हणजे आधी ते निराळी वास्तू होती,
त्या वास्तूचं कन्व्हर्शन याच्यामध्ये केलं, चांगलं आहे, त्याच्याबद्दल मला दुसरं काही सांगायचं नाही आहे. पण कार्बन डेटिंगमुळे आपल्या मंदिरांच्या तारखा, आपले मंदिर केव्हा बांधलं गेलं, हा ग्रंथ केव्हा लिहिला गेला, या ग्रंथाचा कागद किती हजार वर्षापूर्वी निर्माण झाला, हे सगळं जगाला कळायला लागलेलं आहे. आपण केव्हा कळवणार, कळू शकतो. खूप निरनिराळ्या पद्धतीनं आपल्याला ते शॉर्ट्स म्हणून आपण बघतो आणि निरनिराळ्या प्रकारचे छोटेसे रील्स बघतो आपण फेसबुकवर वगैरे. त्याच्यात एक एक मिनटात आपल्या संस्कृतीची माहिती असलेले चॅनल्स आहेत, त्या विश्वाची माहिती असलेले चॅनल्स आहेत. मग किती निरनिराळ्या आकाशगंगा दाखवतात, किती दूरचे तारे त्यांचा वेध घेतात, हे सगळं बघितलं आणि मग कुठेतरी संस्कृतमधल्या ग्रंथातला श्लोक लावतात. भास्कराचार्य किंवा हे निरनिराळे किती शोध त्यांनी लावलेले आहेत. एक साधाच प्रश्न विचारतो आणि पुढे जातो. ग्रहण आहे ना, ग्रहण किती वर्षापूर्वी भारतात सांगितलं? अहो काही हजार वर्षापासून. आणि ग्रहणाचा त्यावेळेला बरोबर वेधकाल आहे, इकडे ग्रहणाचा स्पर्शकाल आहे, इकडे ग्रहणाचा मध्यकाल आहे आणि इकडे ग्रहण सुटलं म्हणजे मोक्षकाल आहे. हे 4 काल अगदी अचूकपणे हजारो वर्षापासून आपण सांगतोय. त्यावेळेला कुठे टेलिस्कोप होता, दुर्बीण, कुठे वेधशाळा ऑब्झर्वेटरी, कुठे कॅल्क्युलेटर, कुठे कम्प्युटर. या ऋषींनी अंतःप्रज्ञेने ते बघितलं होतं आणि तो वेध घेतला होता. अजूनही ग्रहणं त्याच वेळेला लागतात की हो. मग ग्रहणाच्या काळात जेवायचं नाही वगैरे ह्या काय अंधश्रद्धा सोडा. ज्यांनी ग्रहणाचं हे सगळं शोधून काढलं ते सायंटिफिक थिंकिंग होते. मग त्याला आम्ही समाजाच्या शिस्तीच्या दृष्टीने काही डूज अँड डोंट्स, म्हणजे हे करूया, या काळात करू नको, हे जेवू नका वगैरे सांगतात, अभ्यास करा म्हणून सांगितलेलं आहे. आपण म्हणतो ना अथर्व शीर्षात, सूर्यग्रहे महानद्याम प्रतिमा सन्निधवा जपा सिद्धमंत्रो भवती. तुमचा मंत्र सिद्ध करायचा असेल तर ग्रहणासारखा काळ नाही. ग्रहणात आम्ही अभ्यास करायचो. तर ग्रहणात तुम्ही जर एखाद्या मंत्राचा सामूहिक जप केलात तर जी वातावरण निर्माण होतं ती खोली बंद करा. आठवड्यावर तुम्हाला तिथे गेल्यानंतर व्हायब्रेशन्स जाणवतील. बघा, करण्यासारखं आहे. आता हा सगळा विषय आहे ना, तो विज्ञान सिद्ध करायला लागलेलं आहे. पण विज्ञान वगैरे कशाला आणता, आत्मज्ञान, स्वतःचा अनुभव घेऊया की. मग आता पुढे जाऊया. गीता जयंती झाली, गीतेचा सगळा दिवस आहे, गीतेची पालखी वगैरे सगळं झालं. गीता लिहिली कुणी, शब्दांकित केली व्यासानी, सांगितली कुणी, कृष्णाने. पहिला श्रोता कोण? अर्थात अर्जुन. आणि त्याच वेळेला वरती बसलेला हनुमान, हे पहिले श्रोते आहेत. आणि त्याच वेळेला संजय आणखीन एक श्रोता आहे. संजयाने 11व्या दिवशी युद्धाच्या गीता सांगितली. कुणाला? पहिल्या 10 दिवसांचा वृत्तांत दिला. आणि आता 11वा दिवस सुरू आहे. भीष्माचार्य काल रथातून पडलेले आहेत म्हणून आता युद्धाला निराळा रंगरूप आलेलं आहे. तेव्हा त्याचं वर्णन राजा जसं घडतंय ते मी तुला सांगतो. पहिले 10 दिवस संजय युद्धभूमीवर आहे, त्यांनी युद्धात भाग घेतलेला आहे. भीष्माचार्य रथातून पडले, पण त्यांनी सांगितलं ना की शिखंडिनीला पुढे समोर उभी करा. आणि अर्जुनाने मागून बाण मारले, इथपर्यंत बाण लागले, ते रथाच्या खाली पडले. शरशय्येवर म्हणतो ना, बाणांच्या शय्येवर. मग त्यांना उचलून शिबिरात नेलं. लगेच मेले नाहीत, कारण ते काय इच्छामरणी आहेत. 10व्या दिवशी युद्ध कुठे संपलं होतं, हे युद्ध जिंकणार कोण, त्यांना उत्सुकता होती. म्हणून 8 दिवस नंतर युद्ध चाललं आणि ते जिंकलं कोणी? पांडवांनी. आणि 8व्या दिवशी भेटायला गेले त्यावेळेला फक्त पांडव होते. 100च्या 100 कौरव मारले गेले होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 100च्या 100 कौरवांना एकट्या भीमानं मारलेलं आहे. कारण बाकीचे पांडव म्हणाले आम्ही आमच्या चुलत भावांना मारणार नाही. म्हणजे ती दृष्टी राहिलीच ना. पण अर्जुनाने करिष्ये वचनम तव, आपण हा श्लोक आज वाचणार आहोत की तू सांगशील ते करेन. कर्णाचं चाक रुतलेलं आहे, कर्ण ते चाक काढतोय. त्यांनी धनुष्यबाण बाहेर, ज्याला निहत्ता आपण म्हणतो, त्याच्याकडे कुठलंही शस्त्र नाही. अर्जुन फक्त एक थिओरॉटिकल प्रश्न विचारतो की मी रथाच्या खाली उतरू का? गरज नाही आहे. मी धनुष्यबाण खाली टाकू का? गरज नाही आहे. मग त्याला मी मारू कसं? आणि मग ज्यावेळेला तो म्हणतो तेव्हा गेला होता कुठे राधा सुता तुझा धर्म. म्हणून ज्यावेळेला द्रौपदी वस्त्रहरण झालं तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? ज्यावेळेला पांडवांना वारणावताच्या लाखेच्या घरात जाळून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? भीमाला विषप्रयोग करून डोहात टाकलं होतं तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता? किती हे वाचून दाखवला पहाडा. आणि अर्जुनाला सांगितलं आता वेळ घालवू नकोस, तो खाली आहे ना, मार त्याला. मारला अर्जुनाने. करिष्ये वचनम तव, माझा जो सगळा मोह होता तो गेला.
माझं अज्ञान होतं ते गेलं. हा जो गुरु शिष्यांचा संवाद आहे ते 2 श्लोक आपण वाचणार आहोत. काल जे आपण थांबलो होतो, हे 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की मला हा जो आपण वाचला ना, मनमना भव मदभक्तो, वाचूया बरं. तो आपल्याकडे दुसरा कागद दिलेला आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात गुह्यात गुह्य, त्याच्या आधीचा श्लोक बघा, सर्व गुह्यतमं भूया शृणुमे परमं वचा. सगळ्यात गूढ गोष्ट मी तुला सांगतो, सिक्रेट ऑफ ऑल सिक्रेट्स मी तुला सांगतो, आणि परम म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त आणि याच्यापेक्षा वरचं मी काही सांगू शकत नाही. म्हणून नंतर ते 2 श्लोक आलेले आहेत. मन मना भव, तू मन माझं बनवून टाक, मन मला जोडून टाक. आपण म्हणलं ना, गेट कनेक्टेड अँड स्टे कनेक्टेड. एक प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. गोपींची तू फार स्तुती करतोस, रुक्मिणी वगैरे म्हणायला लागली. ते म्हणाले, गोपी असंच म्हणायचे की मी राधेची जास्त स्तुती करतो. मग राधासुद्धा म्हणाली, मला सवत वाटते ती बासरी, मला कृष्णा तुझं नाव माझ्या ओठावर घ्यावं लागतं, पण ती बासरी तू आपणून उचलतोस आणि स्वतः ओठावर घेतोस, मला बासरीचा हेवा वाटतो. मग बासरीकडे गेल्यानंतर ते म्हणतात, हेवा म्हणजे काय असतं, मत्सर म्हणजे काय असतं, द्वेष म्हणजे काय असतं, मला माहीत नाही. हे बासरी आपला आदर्श आहे. आपण आज इथून जाताना बासरी जरी डोळ्यासमोर ठेवली तर बासरी म्हणजे काय, उभा असते त्यावेळेला त्याला बांबू म्हणतो. मग ते कापले जातात, बांबूच्या गाठी, सगळ्या गाठी गेल्याशिवाय मोक्ष नाही आहे. अहंकाराची गाठ आहे, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, भ्रम, अज्ञान, या सगळ्या गाठी आहेत घेऊ. आणि या गाठींचं गाठोडत आपण एक एक करून सगळ्या गाठी गुरु सोडवतो. आपण जर उपासना करायला लागलो तर त्या गाठी सुटतात, आणि सगळ्या गाठी सुटल्या की हे गाठोडं मुक्त होतं, मला मुक्तीचा अनुभव येतो. तर त्या 2 गाठी तोडल्या म्हणजे मी फुकणी तयार झाले. जी पूर्वी चूल फुंकताना फू फू करायला वापरायचे ना, मी बासरी नव्हते झाले. मग मी काय करून घेतलं की तापलेली सळई आणि त्याला छिद्र पाडून घेतले. 5 छिद्र पाडली बासरीला. बघा, जाळलेलंच असतं नेहमी ते, तरीसुद्धा नाही त्यातून संगीत निघालं. मग 6वं मन म्हणजे इथे मला एक छिद्र पाडलं. इथे छिद्र पाडल्यानंतर कृष्णाने फक्त उचलून घेतली की कृष्णाच्या श्वासाचं संगीत बनलं. कृष्णाला बासरी वाजवावीच लागली नाही. मी इतकी पोकळ झाले होते, इतकी छिद्र मला पाडून घेतलेली होती की माझ्यात अहंकार राहिलेला नव्हता, माझ्यात गर्व कुठलाही नव्हता. कशाचा गर्व करू, एकतर मी पोकळ आहे, एकतर इथे 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 अशी छिद्र पडलेली आहेत, आणि मी माझा गळासुद्धा कापून घेतलेला आहे. मला स्वतः बोलता येत नाही. दुसऱ्यानी ओठावर घेतल्यानंतर त्याच्या श्वासाचं मी संगीत तयार करते कृष्णाने. म्हणून सगळेजण म्हणतात बासरीचा हेवा वाटतो. ज्या वेळेला हे सगळं ऐकायचं त्यावेळेला उद्धव हा कृष्णाचा ज्ञानी भक्त आहे. उद्धव तो म्हणाला की मी एकदा गोकुळात जातो, काही निरोप आहे का तुझा. कृष्ण हसला, म्हणाला, मी तुला काही चिठ्ठ्या देतो. सगळ्या गोपी जमलेल्या असताना ते माझं पत्र वाचून दाखव त्यांना. आणि दुसरं पत्र एक राधेसाठी नाही कुब्जेसाठी दिलं, ते जाऊ दे, पण एक पत्र गोपींसाठी दिलेलं आहे. हा आला गोकुळात. गोपी म्हणजे काय हो, अडाणी, काही शिकलेलं नाही आहेत, का कोणी लग्न झालेले आहेत, कोणी हे सगळे, अशा सगळ्या जमल्या. कृष्णाकडून आलो आहे म्हणल्यानंतर तिथे हसायला लागल्या त्या. तो म्हणाला कृष्णाने निरोप दिलेला आहे, त्या जोरात हसायला लागल्या. कृष्णाने पत्र दिलेलं आहे, त्या गडाबडा लोळायला लागल्या. आणि कृष्णाचं पत्र मी वाचून दाखवतो म्हटल्यानंतर त्या म्हणाल्या, तू वेडा की खोळा, मूर्ख आहेस तू. तो म्हणला कृष्णाने दिले. कृष्ण आहे कुठे रे, हा बाहेरचा कृष्ण जो मथुरेत आम्हाला सोडून गेला तो कृष्णच नाही. कृष्णाला आम्ही आत ठेवलेला आहे. हे तुझे डोळे माझे दिसतात ना, ते पूर्वी ब्राऊन होते, तपकिरी, आता काळे झालेले आहेत, कारण कृष्णाला मी तिथे ठेवलेले आहे. माझे केस आहे ना, ते सरळ होते, ते आता कुरळे झालेले आहेत, कारण केसात मी कृष्णाला लपवून ठेवलेलं आहे. तुला काय वाटतं, श्वासातून मी काय श्वास बाहेर सोडते आणि श्वास आत घेते, आत कृष्णाला घेते आणि सोडते कान्ह्याला. सगळीकडे आमच्या कृष्ण आहे ना. मी ज्यावेळेला अशी उभी राहते ना, त्यावेळेला सुदर्शन चक्र असतं, आणि अशी उभी राहते त्यावेळेला गोवर्धन पर्वत माझ्यावर असतो. कल्पना करा, आम्हीच म्हणजे कृष्ण आहोत. आत जो कृष्ण आहे त्याचं पत्र बाहेरून तू कसं वाचून दाखवणार. म्हणून आम्ही हसलो. आणि शेवटी तर तू म्हणतोस की मन लावून ऐका, मी तुम्हाला सांगतो, ते कृष्णाने पत्र दिलेलं आहे. त्यावेळेला 10-20 असती कारे मने उद्धवा. 10-20 मनं असतात का, 10-20 बोटं असतात, हाताची 10 आणि पायाचे 10. 10-20 असती कारे मने उद्धवा, एक मात्र होते ते. एकच मन मला होतं, एक मात्र होते ते मी दिले माधवा.
काय सुंदर गीत आहे, ऐका तुम्ही. 10-20 असती कारे मने उद्धवा, एकमात्र होते मन ते मी दिले माधवा. माधवाला मन अर्पण, मन मना भव, मला मन अर्पण कर. म्हणजे माझ्या मनातले विचार तुझ्या मनातून व्यक्त होतील, माझ्या मनातल्या भावना तुझ्या मनातून व्यक्त होतील. म्हणजे लोकांना तू भेटलास की मीच भेटल्यासारखं वाटेल. ही फार वरची अवस्था आहे का? नाही हो. हे बरेचसे वारकरी वगैरे साधे असतात ना, किती साधे असतात ते. ती तुळस घेऊन निघते असं आपण अनेकदा बघतो, निदान टी व्हीवर तरी बघितलं असेल. ती बोललेली असते, माझा नातू आजारी आहे रे, आणि ते डॉक्टर सांगतात ऑपरेशन, पण आमच्याकडे पैसे नाहीत रे. पांडुरंगा तूच बघ, मुलगा तो नातू बरा झाला ना तर पुढच्या वेळेला तुळस डोक्यावरून येईल, तुळशीचं पानं तुला अर्पण करील आणि तुळशीचं रोप रुक्मिणीला अर्पण करेल. 2 निराळी मंदिर आहेत पंढरपूरला, पांडुरंग आणि रुक्मिणी एके ठिकाणी नाही आहेत. बघा, ती येते आणि ती नाचत असते विठ्ठल विठ्ठल म्हणत. आपण रांगेत उभे आहोत, आपण शिकलेले, आपण शहरातले. अशा वेळेला चुकून जरी आपला पाय लागला तरी आपण नमस्कार करतो. माझा पाय तिला लागतो, ती म्हणते विठ्ठला, माऊली म्हणतात सगळे, माऊली नमस्कार. पुढच्याचा आम्हाला वाईट वाटतं, लाज वाटते. ती बेभान झालेली आहे, ती देहभान हरवलेली आहे, ती त्या विठ्ठलाशी, त्या तुळशीशी एकरूप झालेली आहे. आणि विठ्ठलाबद्दल तिच्या डोळ्यातून जे पाणी येतं ते कृतज्ञतेचे अश्रू आहेत की माझा नातू बरा केलास विठ्ठला माऊली. हा भाव आहे, हा त्यांच्यात. मन मना भव मद भक्तो, माझा भक्त होऊन राहा कायम. भक्ताचा अर्थ लक्षात ठेवा, जोडलेला, रिलेटेड और कनेक्टेड. विभक्त शब्द आपल्याला माहीत आहे, ते दोघं जण नवरा बायको एकत्र राहत नाहीत, ते विभक्त झाले, सेपरेटेड और डिवोर्स्ड. विभक्त नाही तो भक्त, आणि भक्त आहे तो विभक्त नाही आहे, जोडलेला आहे, कायम माझ्याशी जोडलेला. अर्जुना, कशाला तो युद्धाचे, अजून युद्ध सुरू झालेलं नाही आहे, गीता संपत आलेलं आहे, शेवटचा अध्याय आहे हा, शेवटच्या अध्यायातले शेवटचे श्लोक आहेत. अशा वेळेला तू चिंताच करू नकोस. मनमना भव, तुझं मन मला जोडून टाक रे, मला अर्पण कर. म्हणजे माझ्या मनातले विचार, माझ्या मनातल्या कल्पना, माझ्या मनातल्या भावना, ह्या 3 गोष्टी असतात: विचार, कल्पना आणि भावना. विचार म्हणजे थॉट्स, कल्पना म्हणजे आयडियाज, आणि भावना म्हणजे इमोशन्स. तूच होऊन जाशील. मद भक्तो, माझा भाग बनून राहा, माझ्यापासून विभक्त होऊच नकोस, सेपरेट होऊच नकोस. हे कसं शक्य आहे? हाती काम मुखी नाम, हाच तो मंत्र आहे. हातात कोणतेही काम असू द्या, नाम असायला काय हरकत आहे? हे सगळे वारकरी वगैरे कुठेही काम करताना नाम त्यांचं चालू असतं. आपलं मनातल्या मनात घेऊया, नामाचा भाव असू दे. नामाचा शब्द जरी चालू नसेल तरी आज चालू आहे ना, ओम नमो भगवते वासुदेवाय. बॉसच्या केबिनमध्ये गेलेलो आहे, हां हे आज ड्राफ्टिंग करायचं आहे, पण जरा नीट करा, काल 3 चुका झाल्या होत्या, सॉरी सर, आज नीट करीन. हे म्हणताना ओम नमो भगवते वासुदेवाय आज चालू आहे. आणि हा भाव येण्यासाठी फार वर्ष घालावावी लागत नाही. जाणीवपूर्वक आत नाम चालू आहे, हातात काम आहे. आता आणखीन 2 तुम्हाला सांगतो. ही जी झोळी आहे ना, ती दत्तात्रेयाची झोळी आहे. झोळी म्हणजे एक कापड आहे, त्याची 4 टोकं बांधली की झोळी तयार होते. ही 4 टोकं आहेत कुठली? हाती काम, मुखी नाम, मनी राम आणि चित्ती आत्माराम. हा आत्माराम म्हणजे हृदयस्थ देव परमेश्वर, ईश्वर सर्वभूतानाम, हा आत्माराम आहे. त्याची चित्ती म्हणजे चिंतन करा. मनात रूप कोणाचं आठवा? रामाचं. ओठावर नाम कोणाचं घ्या? राम नाम. आणि हातात काम संसाराचं करा. कायम जोडलेलं राहाल तुम्ही नामाशी. हेच सांगितलंय, मन मनावं, मत बघतो मत याची, माझी पूजा कर. स्वयंपाक करताना पूज्य किंवा पूजनाच्या भावनेनं केलं, अहो कमी श्रम लागतात, अत्यंत चांगला स्वयंपाक होतो. आणि इतका चांगला नैवेद्य दाखवला जातो, आणि त्यावेळेला म्हणतात आई आज स्वयंपाक चांगलाच झालेला आहे. कायम माझ्या मनात हे मुखातच असलं पाहिजे नाम, असं नाही, मनात असलं तरी चालतं. आणि एकदा सुरुवात करा तुम्ही, श्रीराम जयराम जय जयराम पोळ्या लागताय. नंतर काय आलं? फक्त एक काम करायचं, मोबाईलसुद्धा बोलत असताना आत भाव असला पाहिजे. हे सांगा ना, मोबाईलवर बोलायचं ना, रामा आत नाम चालू आहे, स्वतःला सांगा आणि मग मोबाईलवर बोला. असे 1-2 महिने झाले ना की आत नाम चालू असेल आणि मोबाईलवर आपण भांडत सुद्धा असो, काय वाटेल ते करत असो, हे जमतं. हेच सांगितलंय, हे सिक्रेट आहे. सगळ्या गुह्यात गुह्यतरम परमम वच. माझं शेवटचं वाक्य ऐक तू, मन मना भव मत भक्तो मत ध्याजी. जाशी तुझं प्रत्येक काम ही माझी पूजा असली पाहिजे. जमेल का असं सांगितलं ना? आत नाम चालू असेल, आत हा देव करतोय सगळं, हा जर भाव असेल,
हल्ली लोक म्हणतात, निदान म्हणतात तरी, स्वयंपाकात छान झाला होता ना, सद्गुरूंनी केला, स्वामींनी केला, साईबाबांनी केला, हे म्हणतात तरी. हा जर भाव खराच असेल ना, तर जी बाई 10 जणांचा स्वयंपाक करताना थकते, ते 100 जणांचा स्वयंपाक इझिली करून जाईल. आम्हाला वांतेला वगैरे अनुभव आहे की घरचा स्वयंपाक करताना मी थकते, मी कंटाळते, पण इथे मी स्वयंपाक करताना आनंद मिळतो मला. कारण का? सद्गुरूंचा सहवास आहे, सद्गुरूंच्या नामाची स्पंदन आहेत, आध्यात्मिक वातावरण आहे. आणि अशा वेळेला मी सुद्धा नाम चालू ठेवून भाकरी भाजते, नाम चालू ठेवून आमटी करते, हे सगळं करते. प्रत्येक वेळा आता सोमवारपासून 9 दिवस चालूच आहे. 14 तारखेला महाराजांची जयंती आहे, गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यावेळेला तुम्ही जमलं तर या, आमंत्रण सगळ्यांनाच आहे. सगळं चांगलं वातावरण आहे. इथून अर्ध्या तासात वाहते आहे. आम्ही दरवर्षी आमंत्रण देतो, काही जण येतात. केवळ वातावरणाचा काय इम्पॅक्ट किंवा प्रभाव असतो त्या अनुभवण्यासाठी एकही शब्द बोलू नका, एकही काही प्रश्न विचारू नका, जस्ट बी देअर. तिथे गुंफा आहे, त्या गुंफेत बसा, जीवन आठवा, भविष्यकाळात काय करायचं आहे विचारा ना सद्गुरूंना. सद्गुरू एकच असतात. गुरूंचा देह निराळा असतोय, पण चैतन्य म्हणून सद्गुरू सगळे एक असतात. हा अनुभव घेऊया आपण. ते सांगितलेलं आहे, मध्याजी माम नमस्करू, सगळीकडे मला नमस्कार कर. आणि नमस्कार असाच करायला पाहिजे ना, जमलं तर करा, असा करा, जमलं तर का नाही नमस्कार करायचं मला कळत नाही. लहान मुलांना नमस्कार करा मनातल्या मनात, पण नमस्कार करताना मी म्हणजेच नम्रता, आणि नम्रतेशिवाय परमेश्वर नाही. हे शिशुपाल वगैरे असे जायचे, त्यांना कृष्णाचा अनुभवच आला नाही. आणि अर्जुन वगैरे असे जायचे, त्यांना कृष्णाचा अनुभव आला. नम्रतेशिवाय देवाचा अनुभव येणार नाही, देव प्रसन्न होणार नाही, कृपा मिळणार नाही, असे शब्दही वापरू नका. देवाचा अनुभव म्हणजे देव बनणंच, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितले सर्वत्र मला नमस्कार कर. आणि नमस्कार करण्यासारखं आहे. मी तुम्हाला एक विचार सांगतो, बघा पटतोय का. डिक्शनरीत शब्दांचे अर्थ निराळे असतात. आणि मुलांनासुद्धा गो म्हणजे गाय, अश्व म्हणजे घोडा, आपण म्हणतो ना अंतराळ म्हणजे आकाश, समीर म्हणजे वारा, नीर म्हणजे पाणी, हे पुस्तकात डिक्शनरीत दिलेले अर्थ आहेत. पण अश्व म्हणजे घोडा आणि गो म्हणजे गाय फंक्शनली सारखंच आहे. गायीचा मला उपयोग आहे, घोड्याचा मला उपयोग आहे, पाण्याचा मला उपयोग आहे, वाऱ्याचा मला उपयोग आहे. वारा म्हणजेच माझा श्वास. उपयोगाच्या पातळीवर प्रत्येक कण मला उपयोगी आहे, लक्षात ठेवा. हे माती बनली आहे कशाने? असे कण उडून येतात, माती बनते, वाळवंट बनतं, थेंबा थेंबानी समुद्र बनतो. आपण म्हणतो ना हे सगळं. म्हणजे समुद्राला मी सागराची पूजा करतो, निदान नारळी पौर्णिमेला नारळ वगैरे अर्पण करतो, आणि सागरा तूच आहेस, कारण तुझ्यातल्या वनस्पती, तुझ्यातले मासे वगैरे आमचा आहार आहे. नमस्कार करतो सागराला. सागर थेंबांचा बनलेला आहे, थेंबाला का नाही नमस्कार करायचा? आणि पंढरपूरची माती आपण कपाळाला लावतो, पण कण, त्या मातीचा प्रत्येक कण आहे ना. सावता माळ्याची गोष्ट सांगतो. पंढरपूरला राहणारे नामदेव वगैरे होते, पण पंढरपूरपासून अगदी जवळ हे राहायचा, सावतामाळी राहायचा, एक 8 मैल अंतरावर. ज्ञानेश्वर वगैरे आळंदीला राहायचे, म्हणजे लांब होते. सावतामाळी आयुष्यात एकदाही गेला नाही पंढरपूरला, कुठल्याही एकादशीला नाही. तो म्हणतो सतत मी काम करत असतो, माझा मळा मला फुलवलेला ठेवायला लागतो. कारण का? दिंड्या येत असतात, दर एकादशीला पंढरपूरला दिंड्या येतात. काही 1000 लोक तर दर एकादशीला असतात. आषाढी कार्तिकेला काही लाख असतात, त्यावेळेला कमी असतील पण खूप यायचे. अनेक दिंड्या, पालख्या, वारी त्याच्या मळ्यावरून जायचे. जाताना हा पांडुरंगाचा भक्तच आहे, सगळेजण तो सगळ्यांना जेवण वगैरे सगळं द्यायचा. आणि जाताना नमस्कार करून काय सांगायचं लक्षात ठेवा. नमस्कार, येताना तुमचे पाय माझ्या मळ्याला लागले, खूप चांगलं वाटलं, पण माझी शपथ आहे परतताना तुमचे पाय जर माझ्या मळ्याला लागले नाहीत तर. हा शपथ का घालतो? आत्ता जाताना तुम्ही निरनिराळ्या गावाहून आलेले आहात, निरनिराळ्या रस्त्यावरून आलेला आहात, पण परत येताना पंढरपूरची धूळ, ज्या धुळीत पूर्वी ज्ञानेश्वरांची पावलं लागलेली असतील, हा भाव आहे. तुम्ही काय सिद्ध करणार नाही, ज्ञानेश्वरांना 700 वर्ष झाली, कुठली धूळ पंढरपूरला राहिलेली आहे, इतकी वादळं वगैरे झाली, असा कशाला प्रत्येक वेळेला विचार करता? त्याचा तो भाव आहे. एक घडलेली घटना सांगतो. हल्ली ज्यावेळेला वारी असते त्यावेळेला परदेशातून कॅमेरामॅन येतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं. आम्ही म्हणाले डिस्कोमध्ये रात्रभर नाचलो, आणि त्यांचा प्रवास डिनरपासून सुरू होतो. डिनरनंतर ड्रिंक्स येतात, ड्रिंक्सनंतर डान्स येतो, डान्सनंतर ड्रग्ज येतात, आणि ड्रग्जनंतर डेथ येतो. सगळे डीनी सुरू होणारे शब्द आहेत.
पण आपल्याला डी म्हणजे डिव्हिनिटी आहे, ज्याला दिव्यता म्हणतात. डी म्हणजे डिग्निटी आहे, की ती आपल्यालासुद्धा डीचे शब्द आहेत दुसऱ्या टोकाला. एक माणूस खुरडत जात होता, पाय नाहीत त्याला, त्यांनी टायर्स बांधलेले होते आणि असा चालत चालत वारीबरोबर निघाला होता. जर्मनच्या त्यांनी इंटरप्रिटरच्या माध्यमातून त्याला विचारलं, अरे असं काय झालं? नाही म्हणला, गेल्या वर्षीपर्यंत मी पायी चालत होतो. मग काय झालं? अपघातात गेले. अरे गेल्या वर्षी तुझे पाय ज्या पांडुरंगाने काढून घेतले, अनेक वर्ष तू वारीला येतोस, आता त्याच्या वारीला पुन्हा कशाला निघालास? त्यांनी काय उत्तर दिलं ते थक्क झाले. ते म्हणाले, मी चालत जात होतो, ती वाळू किंवा ती आपण मातीचे कण तुडवत जात होतो, ज्या मातीतून तुकाराम गेला, ज्या मातीतून नामदेव गेला, ज्या मातीतून ज्ञानेश्वर चालत गेले. पांडुरंग म्हणला, एवढा तुझा अधिकार नाही रे, मी तुझे पायच काढून घेतो. त्याने पाय काढून घेतले. आता बरं झालं, त्या मातीत लोळत 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 मी पंढरपूरला पोचतो. केवढं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे हे. डिव्हिनिटी, आत दिव्यत्व गेल्याचं हे उदाहरण आहे. मन मनाभव सतत पांडुरंग, मद भक्तो, पांडुरंगाचीच भक्ती, मद याची करीन ती पांडुरंगाची पूजा, आणि सर्वत्र माम नमस्करू, सगळीकडे पांडुरंग. अवघड नाही आहे हे. तू खरंच सांगतोय, अशक्य तर नक्कीच नाही आहे, हे अवघडही नाही आहे. मी ठरवलं पाहिजे. पहिल्यांदा इट इज डिसिजन, निर्णय, देन इट इज डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय, नंतर रिझोल्युशन म्हणजे निर्धार, आणि त्यानंतर संकल्प, ज्याला आपण म्हणतो की निग्रह, आणि निग्रहानंतर अनुग्रह. अनुग्रह म्हणजे देवाचा किंवा गुरुचा प्रसाद. आपल्याला अनुग्रह जातो, गोंधळाला घेऊन येतो, पण गेला पंढरपूरला पांडुरंग. अनुग्रह हा काय घ्यायची गोष्ट आहे का? घ्या, इट इज अ रिच्युअल, तो एक विधी आहे, वाईट काही नाही त्याच्यात. अनुग्रह व्हायचा असतो, तो त्या गुरूंचा किंवा त्या देवाचा अनुग्रह व्हायचा असतो. पण त्याच्यावरही निग्रह नको का? निग्रहाच्या आधी निर्धार नको का? निर्धाराच्या आधी निश्चय नको का? आणि त्याच्या आधी निर्णय नको का? आपण निर्णय तरी घेऊया की मी सुधारेन, आठवलं की देवाचं नाम घेईन, मनातल्या मनात नाम चालू ठेवेन आणि सगळी कृती करेन. नाम घेताना आंघोळ करता येते, नाम घेताना गाडी चालवता येते, नाम घेत ऑफिसमध्ये जाता येतं, नाम घेत तुम्हाला सांगतो कार्यक्रम करता येतात. सगळं इंटेलेक्च्युअल वर्कसुद्धा नाम घेत करता येतं. खरंच तुम्हाला सांगतो, आणि अगदी मी खरंच सांगतो, म्हणजे मी खरंच माझ्या सद्गुरूंच्या आणि दत्ताच्या पायाशी बसून तुम्हाला सांगतो. सद्गुरूंची जर थोडीशी कृपा झाली, पण त्याच्या आधी ते माझी साधना किती आहे ते बघणार आहेत. तर अगदी लेक्चर देणं हा अत्यंत इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहे ना. लेक्चर देताना सुद्धा आत नाम चालू आहे, आत मंत्र चालू आहे, याचा अनुभव येतो. आणि आतला मंत्र ते लेक्चर देत असतो. मग ते प्रवचन असेल, कीर्तन असेल, डिस्कोर्स असेल, व्हॉट एव्हर इट इज, ही इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहे किंवा. मग इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चालू असताना आत कसं नाम चालू आहे, थोड्या प्रयत्न करायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे. रामदासांचं एक वचन तुम्हाला सांगतो, प्रसंग हा तुफान रे, 400 वर्षापूर्वी. आजचा प्रसंग इतका तुफान मानवाच्या इतिहासात प्रसंग नव्हता. AI त्यांनी जी काही चित्र दाखवतील, हल्ली काय तुम्ही बघा ना, पंतप्रधानांचे काय चित्र दाखवतात, पंतप्रधानांचा चेहरा आणि खाली कसली बॉडी, आणि AI इतकी सुंदर बॉडी तयार करतो आणि मग ते काय वाटेल ते करताना दाखवतात. मुद्दा हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा फायदा भरपूर आहे, पण क्रिमिनलसुद्धा कामासाठी तो वापरला जातो. आज जर मुलांच्या हातात AI आहेच किंवा, ते काय वाटेल ते करते. आज अनेक नटी मुद्दामून बघा, चेहरे त्यांचे, बाकी सगळे शरीर, मग शरीरावर एक कपडा नसला तरी चालतो. सगळं खोटं आहे ते, अगदी खोटं आहे. या जगात आपण आत्तापर्यंत व्हर्च्युअल जगात वावरत होतो. रिअल म्हणजे खरं, व्हर्च्युअल म्हणजे आभासी, पडद्यावरचं खरं वाटणारं, पण आता तद्दन खोटं. या जगात आपली मुलं वाढणार आहेत. अशा वेळेला मी त्यांना जर काय देणार असेल तर थोडंसं देवाची भक्ती. मुलं करत नाही आहेत, मी घरात एवढी भक्ती करेन ते त्याचा प्रभाव मुलांवर पडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं जिवंत आहे, हे सगळे चैतन्य आहे, व्हायब्रेशन्स आहेत सगळे, आणि हे काही अवैज्ञानिक नाही आहे. तुम्हाला सांगतो, खरंच नाही आहे. मोठे मोठे सायंटिस्ट, आपल्याकडचे अब्दुल कलाम, पूर्णपणे देवावर विश्वास. आईन्स्टाईन वगैरे, त्यांनी देव हा शब्द वापरला नाही, त्यांनी शक्ती शब्द वापरलेला आहे. ती शक्ती एक असते, त्यांनी मदर पॉवर, मातृशक्ती म्हणलेलं आहे. ती मुलाला चालवताना आई जशी 2 पावलं पुढे चालते, तशी ती शक्ती पुढे असते. इथपर्यंत आलास ना माय चाइल्ड, कम फॉरवर्ड. आम्ही एक पाऊल पुढे टाकत जातो, आणि त्याला तुम्ही विज्ञानाची प्रगती म्हणता.
सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲडव्हान्सेस बिकॉज दॅट शक्ती इज देअर. त्या शक्तीला मी दुर्गा म्हणतो, शांतादुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, कुठलीही नावं द्या ना तुम्ही, शक्ती आहे ती, आणि ती मातृशक्ती आहे. आज चतुर्दशी आहे, उद्या पौर्णिमा, वद्य चतुर्दशी, नंतर अमावस्या. या देहाच्या मर्यादेत चतुर्दशीपर्यंतचा विकास करता येतो. मी नाम घ्यायला सुरुवात केली, प्रतिपदा, हळूहळू मला नाम आपण आठवायला लागलं. द्वितीया, आता नामाशिवाय मी राहू शकत नाही. तृतीया, आता नाम माझ्यातून आपोआप बाहेर पडतं. चतुर्थी, करा ना तुम्ही विकास चतुर्दशीपर्यंत. मला जर भक्ती करायचे तर मला विशाल व्हायला पाहिजे. भक्तीचं अंतःकरण कसं विशाल, ती पौर्णिमा आहे. मी चतुर्दशीपर्यंत गेलो. कल्पना करा, टेरेसला 14 पायऱ्या आहेत आणि 15वी पायरी म्हणजे टेरेस, आणि टेरेस म्हणजे मुक्ती. 14व्या पायरीपर्यंत मी गेलेलो आहे. मग ती सद्गुरू नावाची शक्ती आहे, ती खाली वागते आणि मला उचलून घेते. माय चाइल्ड, आय लिफ्ट यू. आणि मग तुला पौर्णिमेचा अनुभव देतो. मुक्तीचा अनुभव या देहात नाही मिळणार गुरुकृपा झाल्याशिवाय. हे पौर्णिमा झाली. ज्ञानी असतो ना, तो सूक्ष्म होत जातो विशालापेक्षा. त्याची प्रतिपदा, द्वितीया, आणखीन लहान, आणखीन लहान, आणखीन सूक्ष्म असं तो होत जातो. आणि चतुर्दशीला येतो आणि अमावस्या देवाची कृपा, सद्गुरूंची कृपा वाट पाहत असते, उचलून घेते त्याला किंवा आपल्यात शोषून घेते. ही खरी देवाची कृपा आहे. देवाची कृपा म्हणून मुलगा झाला, देवाची कृपा म्हणून प्रमोशन मिळालं, असं काही नसतं. ते मिळायचं होतं, ते मिळणारच होतं. देवाची कृपा म्हणून प्रमोशन मिळता मिळता गेलं तरी मी आनंदात आहे, हे लक्षात ठेवा. ही देवाची कृपा आहे. आनंद ही देवाची कृपा आहे. कोणत्याही परिस्थितीत सुख शब्द वापरू नका, कारण सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. म्हणून समर्थ सांगत होते 400 वर्षापूर्वी, प्रसंग हा तुफान रे, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे. पण मध्ये सांगितलं, प्रयोग प्रयत्न मान रे. तू प्रयोग कर ना. मला रात्री जागायला जमत नाही, मी सकाळी लवकर उठेन, सकाळी 5-5 मिनटं लवकर उठेन. अहो तुम्हाला सांगतो, 5 मिनटं मांडी घालून न बसता येणारी माणसं आता 2-2, 2.5 तास बसतात मांडी घालून. पण रोज 1 मिनिट वाढवलं ना त्यांनी, 5 मिनटं मी बसतो ना, चला उद्या 6 मिनटं बसूया. आता 6 मिनटं बसता येते मला, 7 मिनटं बसूया. म्हणजे एका महिन्यात अर्धा तास ते जास्त बसायला लागले, रोज 1 मिनिट. शनैही उपरमेत, हे सूत्र सांगितलेलं. हळूहळू हळूहळू चेंज करा. हे जमलेलं. पुढे आता पुढे काय सांगतात लक्षात ठेवा. मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तू माझा प्रिय आहेस, सखा आहेस, म्हणून प्रतिज्ञापूर्वक मी तुला सांगतो की मन मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी माम एव एष्यसी. माझ्यातच तू येऊन राहणार आहेस. म्हणजे मी जिथे जाणार तिथे तू येणार, किंवा तू जाणार तिथे मी येणार. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सांगाती म्हणजे कंपॅनियन. चालविसी हाती धरून या. हे कशाला? तो म्हणतो, अरे माझ्या पोटातच आहे ना तू. देवा हे विश्वची तुझे पोट, धरू कसे मी बोट. ही अडचण आहे भक्ताची. मला तुझं बोट धरायचं, मी तू पोटातच आहे ना. हा मंडप आहे ना, हे भगवंताचं पोट आहे. आणि भगवंताचं पोट म्हणजे आईच्या पोटात असलेला गर्भ. किती काळजी घेते त्या गर्भाची. ओ सासू एरवी ये पळत, मी मरते, तुला दिसत नाही का, दे लवकर पाणी. ज्यावेळेला तिला कळतं की आपली ही सून आहे, ती प्रेग्नंट आहे, त्यावेळेला ती चालेल, हळू चाल, खाली उतर, नाही मीच वरती येते. सगळं जग काळजी घेते की त्या गर्भाची. जो एवढासा अंकुरसुद्धा नाही आहे, तो विकसित होत जातो. त्याची जशी काळजी घेतात तशी हा मंडप आहे ना, ते या क्षणी माझ्या सद्गुरूंचं पोट आहे. मंडप कोसळला, भूकंप झाला, शॉर्ट सर्किट झालं, मी कशाला घाबरू. सद्गुरूंची इच्छा. हे जमलं पाहिजे आणि हे जमणार आहे आपल्याला. हे शेवटचे उच्चार आहेत, उद्गार आहेत. मग सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. ही सगळी तुझी कर्तव्य. आता इतके जण म्हणतात, आलो असतो प्रवचनाला, पण हे पण जे आहे ना, ते वाक्य पुरे करूच नका तुम्ही. नकारात्मकच वाक्य असणार आहे. पण हे जमलं नाही, पण ते जमलं नाही, ते झालं नाही, हे सगळं आहे ना. हे पण कशाला? पण एकच की जो लावला होता सीतेच्या स्वयंवराच्या वेळेला आणि जो लावला होता द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला, तो पण आहे. ती प्रतिज्ञा आहे, ती जिंकायची असते. आपला पण म्हणजे पण, लेकिन, किंतु, परंतु, बट. इतके आपल्याला शब्द माहीत आहेत. मला यायचं होतं हो, पण नका करू. म्हणून सांगितलं सर्व धर्मान परित्यज्य. बघ ना काय होतंय. नाही ना, मुलं अभ्यास करत नाहीत. तुम्हाला सांगतो
तुम्ही या इकडे मुलांच्या अभ्यासाला फक्त सांगा सद्गुरूंना की अभ्यास परीक्षा आहे पुढच्या आठवड्यात, पण मला तर प्रवचनाला जायचं आहे, मला तर दर्शनाला जायचं आहे, मला तर इकडे या कामाला जायचं आहे. तुम्ही ज्या वेळेला जाल ना त्यावेळेला एखादा रिटायर्ड झालेला शिक्षक येईल घरी आणि म्हणेल गेले तर मी थांबतो ना, मला काय आहे, बरं आता काय परीक्षा, काय अभ्यास करतोयस, गणित ना, सर मी गणिताचाच शिक्षक आहे. अहो इतकी व्यवस्था सद्गुरू करतात. पण मी परीक्षाच बघत नाही सद्गुरूंची, सद्गुरू माझी परीक्षा बघतात. मी का नाही बघायची सद्गुरूंची परीक्षा? इतकी मी भक्ती केलेली आहे तर मी परीक्षा करतो, मी जातो त्याला, इकडचं काम तो बघून घे. आणि काय छान काम बघतात ते, अप्रतिम काम बघतात ते. खरंच सांगतो, आपण स्वतःला खूप महत्त्वाचे समजतो, हा खरा इगो आहे आणि हा खरं इल्युजन आहे, भ्रम आहे. 10 दिवस जर हेडमास्टर शाळेच्या बाहेर गेला तर तो तिकडे सांगत असतो आता मी गेलो म्हणजे काय केऑस असणार आहे, सगळं कन्फ्युजन शाळेत. ज्या वेळेला परत येतो त्यावेळेला बाकीचे म्हणतात 10 दिवस शाळा काय छान चालली होती. माझ्याशिवाय घरातलं पान हलत नाही म्हणणारी जर बाई 8 दिवस कुठल्या तरी कोर्सला गेली, स्पिरिच्युअल कोर्सला, परत आल्यानंतर आई मला आता खीर करता येते का, तो मध्ये पाडवा आला होता ना, मी करायला शिकले. आणि हल्ली तुम्ही याच्यावर इंटरनेटवरून काय वाटेल ते शिकता. घर अत्यंत चांगलं, आई उद्या येणार म्हणून घर स्वच्छ, बाहेर रांगोळी काढलेली, आईची ओवाळून आरती करतायत. आणि ही काय म्हणते ते माझ्याशिवाय घरातलं पान हलत नाही, त्याच्याशिवाय दूर जाऊन बघायला नको का. ही शक्ती बसलेली आहे इथे. तिला आवाहन करा नाही टाका उडी. अहो ती काय करणार नाही. पण मी परीक्षाच बघत नाही, ही माझी अडचण आहे. कम्फर्ट, तुम्हाला बरं वाटतं तुम्ही इतके दिवस 4 दिवस आलेलात, कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्याशिवाय, थोडीशी डिस्कम्फर्ट सहन केल्याशिवाय मला जीवनाचा अर्थ कळणार नाही आहे. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तिकडे आलो असतो, पण काय तिकडे AC नाही आहे. खरंच राहण्याची सोय आहे का वानतेला विचारतात. आम्ही म्हणतो सोयीनं राहणं आहे. राहण्याची सोय काय, प्रत्येकाला खोली, प्रत्येकाला AC, कशाला आम्ही पैसे नाही आहे. तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर या, थोडी डिस्कम्फर्ट अनुभवा. एक सांगतो, जिऑ पॉल सार्त्र नावाचा लेखक, त्याच्या आत्मचरित्राला नोबेल प्राईज मिळालं. त्यांनी नोबेल प्राईज कमिटीला कळवलं की माझं पुस्तक जरा मला समजून सांगा, आणि तुम्हाला जर कळलेलं नसेल तर तुमच्या हातून बक्षीस घ्यायला मी येणारच नाही. त्यांनी बक्षीस परत केलं. ते सिमॉन दो बुआ ही त्याची मैत्रीण, कधीच त्यांनी लग्न केलं नाही, पण ती त्याच्याबरोबर दोघंही बुद्धिमान. ही केवढी बुद्धिमान, किती सुंदर सोशॉलॉजिस्ट. सोडा, तो गेला. त्याच्यानंतर तिला विचारलं तुमच्या कुठल्याही संस्थेवर विश्वास नाही. म्हणाले हॉटेलमध्ये आम्ही कधी गेलोच नाही, आम्ही रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर कधी राहिलोच नाही, कारण प्लॅटफॉर्म इज अन इन्स्टिट्यूशन, हॉटेल इज अन इन्स्टिट्यूशन. आम्ही पिरॅमिड पाहायला गेलो तो वाळूत झोपलो, वाळवंटात. आम्ही बागेत वगैरे झोपू, म्हणजे कुठे रस्त्यावर झोपू. आता हा एवढा बुद्धिमान तुझा मित्र, कंपॅनियन, कुठलंही नातं नाही. वी वर जस्ट गिव्हिंग कंपनी टू इच अदर. जशी मी बसमधून जातो, बाजूच्या 2 जण बसलेले असतात, तसे आम्ही गेलो. आमच्यात कुठलाही संबंध नव्हता, फार निराळं नातं होतं. तर आता एका वाक्यात तू सांग, हाऊ विल यू ॲसेस सार्त्र. सार्त्र कसा होता एका वाक्यात सांग. तिचं वाक्य सांगू, ही वॉज मोस्ट कम्फर्टेबल इन मोस्ट अनकम्फर्टेबल सिच्युएशन्स. ही वॉज मोस्ट कम्फर्टेबल इन मोस्ट अनकम्फर्टेबल सिच्युएशन्स. हे आध्यात्मिक आहे किंवा. मी उदाहरण द्यायचं म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला त्याला बसायला जागा मिळायची बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये, ही वॉज हॅपी, कम्फर्टेबल. ज्यावेळेला उभ्याने प्रवास करावा लागला, ही वॉज मोर कम्फर्टेबल. आणि ज्यावेळेला गच्च भरलेली आहे बस, 1 पाय आत आणि 1 पाय बाहेर, आणि त्या ह्याला धरून ही वॉज मोस्ट कम्फर्टेबल. हे जमणार आहे आपल्याला. हा काही आध्यात्मिक नव्हता, देव वगैरे काही मानणारा नव्हता, पण ही जीवनशैली आहे, ती आपल्याला जमली पाहिजे. आणि म्हणून तो काय सांगतो, सर्व धर्मान परित्यज्य. आणि परित्यज्य म्हणजे मला शरण आहे ना, मी बघेन ना तुझा सगळा व्यापार मी बघेन, तुझे सगळे व्यवहार मी बघेन. आणि आपण म्हणतो ना, तुझी सगळी ट्रान्झॅक्शन्स मी बघेन रे. झाला महार पंढरीनाथ. तो श्रीखंड येतो आणि काय करतो, सगळी पाणी वगैरे भरतो. ज्यावेळेला भागवत सांगत असतात एकनाथ, त्यावेळेला असे काही 1000 लोक ऐकायला यायला लागतात. तर ती म्हणाली मी स्वयंपाक करायला तयार आहे, पण नदीहून पाणी आणणं मला अवघड, आणि तुम्ही देवाची पूजा आणि प्रवचन याच्यातच वेळ जातो. काय करायचं, बघूया काय सोय होते ते. इतक्यात आत कोणी आहे का, हां नाही मला काहीतरी काम पाहिजे. गिरिजाताई नाथांची पत्नी विचारते की पाणी आणशील का नदीवरून. का नाही. 2 घेऊन निघाला. आणि ज्यावेळेला भागवताचं प्रवचन संपली त्यावेळेला हा स्वतःला श्रीखंड्या म्हणत होता, नाहीसा झाला. त्यांनी त्याची गरज भागवली. अशी किती उदाहरणं सांगता तो.
आपली एवढी आहे का लायकी किंवा पात्रता आहे, आपण ती पात्रता सिद्ध करत नाही. ती करायला पाहिजे, थोडं तरी आपण करायला पाहिजे. म्हणून माम एकम शरण, मला एकट्याला शरण ये. 2 फोकल पॉईंट्स ठेवू नकोस. आम्ही कुलदेवता आहे, करा पूजा, पण मी जर सद्गुरूला किंवा नामाला धरलेलं आहे, तुम्हाला सद्गुरूचा नको, फक्त नाम पाहिजे. एकच फोकस. तसा एकच एम होता अर्जुनाला, दुसरं काही दिसत नव्हतं. त्याला त्या पक्षाच्या डोळ्याच्या तिथे बाण मारायचा होता. सगळ्यांना विचारलं, तुला काय दिसतं? युधिष्ठिर म्हणला, मला गुरुदेव तुम्ही दिसतायत, बाजूला हो, तुझा बाण मला लागणार आहे, दिसतो तिथे. मग हा म्हणाला, मला विशाल आकाश दिसतंय, बाण वाया जाणार आहे, बाजूला उभा राहा. भीम म्हणला, मला झाड दिसतंय, ज्याच्यावर पक्षी ठेवलाय तो, बाजूला उभा राहा. शेवटी काय, अर्जुन म्हणतो मला काहीच दिसत नाही आहे. द्रोणाचार्यांना राग येतो, म्हणतो चेष्टा करतोस माझी. तो म्हणला, गुरुदेव मी माझं उत्तर पूर्ण केलेलं नाही आहे. आय डोंट सी ऑर आय कांट सी एनिथिंग एक्सेप्ट द आय ऑफ द बर्ड. मला पक्षाच्या डोळ्याशिवाय काही दिसत नाही. तुला मी दिसत नाही सर, आकाश नाही, झाडाच्या फांद्या नाही, झाड नाही, मला काही दिसत नाही, फक्त त्या पक्षाचा डोळा. हा अर्जुन आहे. असा एकच केंद्र जर आपण आपल्या जीवनाला उपासनेचं म्हणून निर्माण केलं, बाकी सगळे व्यवहार, सगळ्या एकादशा वगैरे तुम्ही करा, सगळ्या मंदिरात जायचं आहे तिथे जा, सगळे कुळाचार वगैरे पार पाडा, पण उपासना मात्र एका नामाची करूया. मूर्तीपेक्षा सुद्धा नामाची उपासना जास्त सूक्ष्म आहे. आवडतं ते नाम, ओम तर सगळ्यांनाच आवडतं, म्हणूया ना. साधं ओम म्हणत परवा एकाने सांगितलं, करून दाखवलं, आणि नंतर आम्ही त्याचा प्रयोग केला. म्हणजे ओम म्हणताना पुढे ओम, हा जो भ्रामरी आहे ना, तो जर ओमला जोडला ना, तर किती शरीरातले सगळं क्लिन्सिंग प्रोसेस सुरू होते. शरीरात जे ब्लॉक्स आहेत निरनिराळे, त्यांनी तर सांगितलं की तुम्ही 6 महिने केलं तर हे ब्लॉकसुद्धा डिझॉल्व्ह होतील हार्टचे, ते जाऊ द्या हो, पण शरीर स्वच्छ होतं, तुम्ही तंदुरुस्त होता, तुमची ऊर्जा वाढते. आपण ज्याला जोम म्हणतो ना, किंवा उमेद वाढते. बसून राहता ते इकडे तिकडे चालत राहाल तुम्ही. हे करा ना, याच्यात काय, फक्त 5 मिनटं ॲट अ टाईम, आणि वेळ मिळेल तेव्हा बाथरूममध्ये करा. तुम्ही जर गाडी ड्राईव्ह करत असाल तर गाडीत करा, एकटे असताना घरात 5 मिनटं बसून करा, 5 मिनटं ॲट अ टाईम करा. तुम्ही राम राम हे हा भुंगा आहे, भ्रमर, आणि ते करताना मला ओठाला व्हायब्रेशन जाणवतात, गालाला आतून व्हायब्रेशन जाणवतात, गालाला बाहेरून व्हायब्रेशन जाणवतात, आणि जितका मी दीर्घ घेईन तितकी मस्तकापर्यंत व्हायब्रेशन, आणि आतून मसाज करायची ही एकमेव पद्धत आहे. ब्रेनला जर मसाज झाला ना तर खरं शांत झोप लागेल. डोकेदुखी अर्धशिशी असेल तेही थांबेल. 1 मिनिटात होणारं हे काम नाही आहे, बटन दाबला आणि दिवा लागला नाही. साधन आहे हे, काही दिवस लागतील, पण एक किती सोपं आहे हे. करत भ्रामरी म्हणजे भुंग्यासारखा आवाज आपण अनेक जण करत असाल, हे योगासनातले एक अनेक आहे. पण माझा मंत्र त्याला जोडला, आणि मंत्राला जर भ्रामरी जोडली तर भ्रामरीची शक्ती मंत्रामुळे, आणि मंत्राची शक्ती भ्रामरी. ही मुक्ताई आहे. उ म आणि ओम आपण म्हणतो. ही निवृत्ती आहे, उ ज्ञानेश्वर आहेत, म सोपान आहेत, आणि सगळं मिळून ती मुक्ताई आहे. मुक्ताई अर्धमात्र आहे. 3.5 मात्रांचा ओंकार बनतो ना, उ म आणि चंद्रबिंदू, 3.5 मात्रा आहेत. आणि मुक्या माणसाला सुद्धा ओम म्हणता येतो. विवेकानंदांनी अमेरिकेला प्रात्यक्षिक दाखवलं. इथे कोणी मुका आहे का? कारण लोकांना पटलं नाही. मग एक मुलगा होता, ये रे पुढे. आता स्वर म्हणायला कशाला पाहिजे दात, स्वर म्हणायला कशाला पाहिजे इथे तुमचं मेकॅनिझम की जिथे शब्द तयार होतात, काही नको. ओठ बंद करून आता एक ओळीनं म्हणूया आपण. तो मुलगा म्हणला ना, ओंकार हा युनिव्हर्सल मंत्र आहे. सगळीकडे ओंकार चालू आहे या जगात. विषय ओंकार नाही आहे म्हणून मी जास्त सांगत नाही, पण ओम जर आपण म्हणायला लागलो तर घसा क्लिअर होईल. आपले बाकीचे जे विकार आहेत, श्वसनाचे विशेषतः व्हायटल आहे, श्वासोच्छ्वास व्हायटल ॲक्टिव्हिटी आहे, ती संपली की मी संपलो. ओंकार सगळं स्वच्छ करतो, चॅनलच स्वच्छ करतो. तो करून बघा, नाही काय पैसा लागतो का? काही लागत नाही.
करूया. हे शेवटचा दिवस आहे म्हणून मी तुम्हाला जरा विस्ताराने सांगतोय. हा श्लोक एक थांबून आपण ह्याला इंटरवलला थांबूया. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज ही आज्ञा आहे. शरण येत राहा. शरण ये म्हणलेलं नाही आहे, शरण येत राहा. काल आपण उदाहरण गंगेचं बघितलं होतं. गंगा जरी तिथे सागराला मिळाली तरी गंगोत्रीपासून वाहत असते. प्रत्येक नदी थांबत नाही काही. तसं आहे की इथे सतत येत राहा. सकाळी मला शरण आलास, आंघोळ करताना शरण आलास, आंघोळ झाल्यानंतर शरण आलास, देवघरात शरण आलासच, ऑफिसमध्ये मला शरण येत राहा. नदी वाहणाऱ्या नदीसारखं शरणम व्रज. मग अहम, आता हे आश्वासन दिलेलं आहे. गीतेचा असाही अभ्यास करता येतो. एका ओळीत त्यांनी आज्ञा दिलेली आहे आणि दुसऱ्या ओळीत आश्वासन दिलेलं आहे. आज्ञा काय? सर्व धर्मान परित्यज्य, सगळं सोड, मला शरण ये एकट्याला. हे आज्ञा झाली. आश्वासन काय? अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी, तुला सगळ्या पापातून मी मुक्त करतो. मा शुचः, कशाला विचार करतोस आणि कशाला दुःख करतोस? शोच, शोक, आणि शोच सोचना, सोचना भी मत और शोक भी मत करना. मा शुचः झालं. आता पुढचे जे आहेत ना ते आपण फक्त तुम्हाला सांगणार आहे. कच्चित नावाचा एक प्रश्न आहे. कच्चित म्हणजे त्याला रिटॉरिक क्वेश्चन्स म्हणतात. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, अभ्यास आता परीक्षा जवळ अभ्यास करायला पाहिजे का म्हणल्यानंतर हो किंवा नाही 2 उत्तर आहे. पण आता अभ्यास करायला पाहिजे ना, हो. आता टी व्ही बघायला नको ना, हो. म्हणजे ते बघायला नको ना. त्या नामध्येच प्रश्नाचं उत्तर आहे. का म्हणल्यानंतर 2 उत्तर आहेत. तू अभ्यास करतोस का? नाही, अजून सुरू केला नाही. पण करतोस ना, हो. नारदांनी ज्यावेळेला इंद्रप्रस्थाला पांडवांची राजधानी ते राज्य सुरू झालं, किती प्रश्न विचारलेत. कच्चित प्रश्न म्हणतात त्याला. त्या प्रश्नाची सुरुवात कच्चित या शब्दाने होते. म्हणजे तू करतोस ना, म्हणजे असायला पाहिजे. तुझ्या राज्यात स्त्रिया सुरक्षित आहेत ना युधिष्ठिरा? हां, तुझ्या राज्यात विषमता नाही ना युधिष्ठिरा? बघा, या नामध्ये उत्तर आहे आणि ते उत्तर पॉझिटिव्ह असतं. आणि त्यासाठी कच्चित 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि थांबलेला आहे कृष्ण. कच्चित एतत् श्रुतम पार्थ, मी सांगितलेलं ऐकलंस ना? त्वयि एकाग्रेण, एकाग्र मनानं ऐकलंस ना? हे पहिला प्रश्न आहे. ऐकलंस ना? अर्जुन म्हणतो ऐकलं. कच्चित प्रश्नाचाच अर्थ तो आहे ना. असे प्रश्न शिक्षकांनी विचारायचे नसतात. त्याला सजेस्टिव्ह प्रश्न म्हणतात. मुलांनो, मी शिकवलेलं समजलं ना? हो. तुम्हाला काही अडचण नाही ना? हो. कोरेस आन्सर. हा प्रश्नच चुकीचा आहे, सजेस्टिव्ह प्रश्न आहे. इथे मात्र विचारतो की एतत् श्रुतम, मी सांगितलेलं, त्वये एकाग्रेण चेतसा, चेतस म्हणजे मन, बुद्धी, ऐकलंस ना? कच्चित, आता तुझा अज्ञान आणि संमोह प्रनष्ट असते, नष्ट झाला ना अर्जुना? मग अर्जुन पुढे काय म्हणतो ते नंतर बघूया. इथे आपण थांबणार आहोत, पण नंतर शेवटचे 3 श्लोक मुद्दामून बघायचे आहेत. संजय काय म्हणतो? संजय सुरुवात आहे आणि संजय शेवट आहे गीतेचा. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, शांत, चेहऱ्यावर रिलॅक्स. काही आपल्या वाचून अडत नाही आहे या जगात आणि कोणतीही अडचण या क्षणी मला नाही आहे. अखंड वर्तमान म्हणजे अवधूत, कंटिन्युअस प्रेझेंट, पेरेनियल प्रेझेंट, इटर्नल प्रेझेंट म्हणजेच आनंद. शांत. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, रब युअर हँड्स आणि मसाज युअर फेस. आतून मसाज मगाशी सांगितलं ओमनी आणि बाहेरून हाताने किंवा यंत्रांनी सुद्धा करतायत.